मोरोशीचा भैरवगड हा गड एका कठीण श्रेणीमध्ये मोडला जातो. हा गड एक्सप्लोअर करताना सह्याद्रीचं रौद्ररूप दिसतं. थोडी भीती नक्कीच वाटेल, पण तेवढीच मजा येईल. नमस्कार मित्रांनो, भैरवगड ट्रॅक हा चालू झाला आपला. नाईट ट्रॅक कंप्लीट केला आहे. नाईट रात्री अराऊंड 4:30ला ट्रॅक चालू केला आणि आता आपण बेसला पोचलो. तर तिकडे चढायचं, वरती जायचं. तर थोडासा क्लाइम्बिंग आहे, कारण की नाईट ट्रॅक केला जाऊन रात्री थोडंसं शूट करता आलं नाही, त्याच्यामुळे शूट नाही केलं ऑब्वियसली. आपल्याला तिथे त्या टोकावर जायचं आहे. इथून आपण ह्या साईडला असं बॅक साईडला जाणार आहे. तिथून क्लाइम्बिंग आहे आणि तिथे वरती टॉपला जायचं आहे. सकाळी सगळे पक्ष्यांचा आवाज येतो आणि खूप बरं वाटतं आहे. दॅट इज वाय लाईक डे ट्रॅक, कारण की सकाळी सकाळी पक्ष्यांचा जो आवाज असतो बरं वाटतं. भैरवगडचं बेस विलेज मोरोशी हे गाव आहे, जे कल्याण आणि अहमदनगर रस्त्याच्या मध्ये लागणारं एक छोटं गाव आहे. हा ट्रॅक सुरू करण्याच्या आधी 2 लिटर पाणी नक्कीच कॅरी करा. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण हा एकदम स्ट्रेट आहे, सुंदर आहे. मोरोशी हे गाव मुंबईपासून 110 किलोमीटर्स आणि पुण्यापासून 150 किलोमीटर्स एवढ्या लांब आहे. ये जगह खरंच खूप स्लिपली है. स्लिप बहुत हो रहा है इसमें. Wait a minute. ही जागा खरंच खूप स्लिपरी आहे. What? हे नक्की कोणतं फूल आहे हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, कारण की हे फूल गड चढताना जागेवर दिसत होतं आणि हे खूप जास्त काटेरी होतं. वो स्मोक है कि आग लगी? दोनों है. अरे बाप रे, यहाँ से ही नीचे आना है. कर रही हूँ. रुको भाई. हाँ ओके. रुको जरा, सबर करो. बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का. गजब बेइज्जती है. ओके, यहाँ से कैसे जाना है? हाँ रास्ता दिखे, चल रहा है. रास्ता ही तो नहीं दिख रहा, बनाना पड़ेगा. गडावर येताना कुठलीही नशेदायक गोष्ट घेऊन येऊ नका, नाहीतर फॉरेस्ट गार्डकडनं तुमच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते. शूज खरंच चांगले आहेत माझे. फोटो घेऊ थांबा. ते माझा घसा भाई, थोडं पाणी देते. हे साईडचे आते गडमध्ये. माझ्या सगळ्या मित्रांना चॅलेंज आहे, मेलांनो येऊन दाखवा मरे. मस्त जोक मारा. आपका नाम क्या बोला? चले भाई से पूछो भाई. हाँ, आपका नाम क्या बोला? मेरा यश. आप ब्लॉग बनाते हो क्या? नहीं, ट्राई करना फर्स्ट टाइम, देखते हैं सक्सेस होता है कि नहीं. तो समझ में नहीं आ रहा है क्या शूट करना है, बट ये देख लो.
सामने वाला क्लाइंबिंग थोड़ा हार्ड है क्या? ये नहीं है, इजी है। दूसरा है ये. गडावर येताना एक चांगल्या ग्रिपचे शूज नक्कीच कॅरी करा. हां, तसं फायदा माझा इंट्रो नाही दिला ना. हां, नमस्कार मित्रांनो, मी आहे यश संजय पांढरे आणि तुम्ही बघताय मॅक्समेट गेमर्स. गेमर आहे पण ब्लॉगिंग पण करता इंटरेस्ट होता, त्याच्यामुळे हा फर्स्ट ब्लॉग मी काढतो आहे. थोडा चुकून असेल, थोडा छोटा ब्लॉग असेल, पण जो पण आहे तो घ्या, स्वीकारून घ्या. नेक्स्ट टाईम तुम्हाला प्रॉपर ब्लॉग भेटेल. अनुभव नाही त्याच्यामुळे काय कळत नाही कसं शूट करू काय करू, पण प्रयत्न करतो आहे व्यवस्थित शूट करायचा. मी गड असेच फिरत असतो. माझा हा गड 6वा गड आहे. बघूया तुम्हाला माझ्याबरोबर हा प्रवास कसा वाटतं. मजा करूया. लेट्स गो. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा. नेक्स्ट नोटिफिकेशन लवकर येईल. तोपर्यंत एज्युकेशन एन्जॉय करा ना. करे नंबर द्यायला बोला. चला संजीवनीवाले नाव बोला मॅडम. गड चढताना सेफ्टी ॲक्सेसरीज असणं खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर अपघात होण्याचे चान्सेस वाढू शकतात. खूप छोटा पॅच आहे. खूप कमी जागा आहे. तुम्हाला दाखवलं ना, फक्त एवढी जागा आहे. एक मिनिट. आराम से इधर ट्रैफिक जाम है. आऊ की नहीं? आगे फिर यहाँ रुकना पड़ेगा, वहाँ पे लाइन लगा के रुको. इस पाटे में रुकने से अच्छा वहाँ पे रुकना अच्छा है सबसे. यहाँ पे खा. बैठ जाऊँगा ना. अरे आजा आजा अंदर आ जाओ. यहाँ से ऐसे ऊपर है ना, ऐसे आ जाओ. ह्या मुलीला घाबरून वरती जायचंच कसं हेच कळत नव्हतं. एक व्हिडिओ ले रे की जल्दी व्हिडिओ. यार नहीं ना. फायनली जराशी मेहनत करून कशी बशी ही मुलगी वरती चढली. विनल ओके. फोनच सांभाळून मी सांभाळत होता. ओ भाई साहब. पण आपण हा पॅच इझिली पार केला. भैरवगडावरची ही जागा सर्वात रिस्की पॅच म्हणून हा ओळखला जातो. या पॅचवर सेफ्टी असणं हे खूप गरजेचं आहे. थँक्यू. हाय का रे? नाही दिसणार, आता दिसणार आहे. इजी चढ़नी है. जरा से क्या होगा, नीचे से ऊपर जाएंगे. ये क्या बात करता है यार. जल्दी पत्ता. कैसा लगा मेरा मजाक? अगर रोप सपोर्ट आहे तर खूप इझी आहे. काय संपलं आता काहीच नाही. एकदम इझी आहे, येऊ शकता. रोप सपोर्ट आहे तर आरामात. एकदा तुम्हाला खायला पाहिजे. एकदम इझी. इझी आहे, जास्त हार्ड नाही. कोण पण येऊ शकतं, पण एक प्रॉपर गाईड ठेवा. मी ट्रॅक ग्रुप बरोबर आलो आहे. अभी ठीक करके देता हूँ. हां वर जाऊन काढ आता काय काढ. सर
हो स्पीड वॉक. आई येते तू येते. जसं तुम्ही गडावर पोचतात एक सुंदर दृश्य तुम्हाला बघायला भेटतं. शिवाजी महाराजांचा चेहरा हा दगडात नॅचरली बनला गेला आहे. जर तुम्हाला हा चेहरा दिसत नसेल तर जरा हे बघा. तसेच हा गड शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी बांधला गेला होता. थोड्या वेळ आराम करून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. गड उतरताना तुम्ही रॅपलिंगच्या सहाय्याने खाली उतरू शकता. हे सह्याद्रीचे सुंदर अनुभव घेऊन मी आता तुमची रजा घेतो.